ओके, रेकॉर्डिंग डन. ठीक आहे, बघा आता इकडे. इथे बीओएस झालं. ओके, वरून मार्केट खालून वरती गेलं, वरून थोडं खाली आलं आणि परत वरती गेलं. आता ज्या वेळेला इथून लोकांनी सगळ्यांनी जे बाय केलेत, इथून सगळ्या लोकांनी बाय केलेत ना, यांचे एसएल याच्या खाली हो. आहेत, हो यांची एसएल याच्या खाली आहेत, बरोबर का? हो मग वरून येऊन मार्केट मेकरने ह्याच्या खालचा एसएल नेला, ह्याच्या खालचे स्टॉप लॉस नेलेत का? नाही नेलं. नाही नेलेत. बरोबर आहे काय? मग परत हो. लोकांनी इथे बाय केलं हो आणि त्याचे एसएल इथं पडलेत ह्याच्या खाली. हो मग आता मार्केट मेकर स्टॉप लॉस न्यायला आलेत का चेंज ऑफ कॅरेक्टर झाले? स्टॉप लॉस घ्यायला आलाय. स्टॉप लॉस साठी. स्टॉप लॉस साठी आले. मग इथे चेंज ऑफ कॅरेक्टर दिसते म्हणून तुम्ही सेल करायला जाणार? नाही. भरपूर जण जातात ना सेल करायला. हो रिटेलर जातात. रिटेलर जातात कारण की त्यांना हे नॉलेज माहित रिटेलर नसतं. जातात. रिटेलर जातात, बरोबर आहे. सेल हो. करायला जातात आणि सेल केल्यानंतर ना मार्केट कुठं जातं? वरती जातं. अपसाईडला. कारण की त्यांना हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर झालाय, हा त्यांना तो चेंज ऑफ कॅरेक्टर खरोखरच वाटते, म्हणजे फेक वाटत फेक नाही. चेंज ऑफ असतो. फेक असतो. यो फेक चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, लक्षात घ्या. बरोबर. लिक्विडिटी खायला आले मार्केट, लक्षात घ्या. लिक्विडिटी खाऊन वर गेलाय. ते लोक रिटेलर मॅपिंग करतात, रिटेलर. आणि आपण बरोबर. कोणती करतो? मार्केट मेकर. मार्केट मेकर. ओके, आता दोन्ही स्ट्रक्चर मध्ये काय फरक आहे तुम्हाला दाखवतो फक्त. दोन्ही मार्केट मेकर आणि ह्याच्यामध्ये रिटेलर. फरक काय फक्त दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल. हा जो आहे पहिला आहे तो रिटेलर आहे आणि हा दुसरा आहे तो मार्केट मेकर आहे. ओके, इथं रिटेलर मध्ये जसं आहे तसं स्ट्रक्चर होणार आणि मार्केट मेकर मध्ये इथे ह्याच्या खाली काय आहे? इन्व्हेस्टमेंट. लिक्विडिटी. येस. लिक्विडिटी म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, बरोबर. हो. ज्या वेळेला वरून मार्केट खालच्या बाजूला इन्व्हेस्टमेंट घ्यायला येतं, त्यावेळेला तिथून मार्केटने वरच्या बाजूला जर क्लोजिंग दिली, तिथून जर त्याच्यावरती क्लोजिंग दिली तरच बीओएस बनतोय. बरोबर. तरच बीओएस बनतोय. आणि इथे बीओएस तुम्ही लिक्विडिटी खायच्या अगोदर बीओएस बनवलं बघा, हा. बरोबर आहे का? इथे लिक्विडिटी खाल्ल्यानंतर बीओएस बनतोय. म्हणजे हे जे स्ट्रक्चर मॅपिंग आहे ते मार्केट मेकर आहे आणि हे जे आहे ते रिटेलर आहे. ओके, डिफरन्स समजला सर्वांना? हो. आयडिया म्हणजे असं इन्व्हेस्टमेंट का? इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रलोभन, म्हणजे चालाकी असते ती. चालाकी. चालाकी कोण देते? चालाकी मार्केट मेकर चालाकी देतो रिटेलर. रिटेलरला. आणि रिटेलर मग काय करतो? फसतो. असतंय. बघा, मार्केट मेकरचं स्ट्रक्चर असं होणार आहे, असं होणार ना स्ट्रक्चर मार्केट मेकरचं, रिटेलरचं. हो. आणि मार्केट मेकरचं असं होणार. इथे पहिल्यांदा हायर हाय तयार झालाय बघा, इथे एक पहिल्यांदाच. याच्या अगोदर कुठं तयार झालंय का या पॉइंटला? नाही. नाही, कारण की ह्याच्या खाली लिक्विडिटी होती, ह्याच्या खाली लिक्विडिटी होती. लिक्विडिटी घ्यायला आलं मार्केट. लिक्विडिटी बरोबर. क्लिअर झाल्यानंतर ना हायर हाय तयार होतो. बरोबर. ओके, आणि ह्या स्ट्रक्चर मॅपिंगला काय बोलतात? इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर मॅपिंग. हो सर. ओके, इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर मॅपिंग बोलतात. ओके, मग तुम्ही मला सांगा ह्या दोन्हीपैकी तुमच्यासाठी महत्वाचं कोणतं? मार्केट मेकर. मार्केट मेकर. ओके, मग आपण आता मार्केट मेकरचं स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं आहे हे बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला, मला वाटतं शुक्रवारच्या सेशन मध्ये पुलबॅक मार्क करायला शिकवले होते, बरोबर आहे का? हो. ओके, आता परत एकदा आपण हे करू. मार्केट मेकर आपल्याला पाहिजे आहे. ओके, मग त्याच्यासाठी आपल्याला काय मार्क करावे लागणार आहे? पुलबॅक मार्क करावे लागणार आहे. ओके, ठीक आहे. समोर जे दिसते त्याचं ड्रॉइंग घ्या पाहिजे तर. माईक बंद करा आणि समोर जे दिसते त्याचं ड्रॉइंग घ्या.
बाईंगचा ट्रेड सर असंच चालू आहे सव्वाच्या बंदापासून. ओके. घेतलं ड्रॉइंग सर्वांनी? आता हे आयडीएमचं स्ट्रक्चर मॅपिंग कसं करायचं तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. ओके. मग त्याच्यामध्ये स्टेप लिहून घ्या पाहिजे तर. आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग करण्यासाठी स्टेप लिहून घ्या पाहिजे तर. पहिली स्टेप असणार आहे आयडीएम स्ट्रक्चर मॅपिंग करण्यासाठी. या पेजला करतो इकडच्या बाजूला, म्हणजे तुम्हाला स्टेपचा एक वेगळा विंडो राहील प्रॉपर. स्टेप 1 मध्ये मार्क व्हॅलिड पुलबॅक, म्हणजे कंसात त्याला काय बोलू शकता तुम्ही, आयडीएम. पहिल्यांदा स्टेप मध्ये काय मार्क करायचं तुम्हाला, व्हॅलिड पुलबॅक मार्क करायचं. ओके, व्हॅलिड पुलबॅक मार्क करायचं. ठीक आहे. मग आता आपण सुरुवात करू इकडून गोल्ड आणि मी मंथलीचा टाइम फ्रेम घेतो आणि जिथून गोल्ड वरती जायला चालू झालंय तिकडून दाखवतो तुम्हाला मी. हो सर. बघा इथून या खालच्या लो पासून वरती जायला चालू केलंय. ओके, तिकडून दाखवतो पुलबॅक कसे असतात. तुम्हाला मी पुलबॅक परवा दिवशी दाखवलेले आहेत. आता बघा इथून खालून जर इथेपर्यंत जर बघितलं तर एक पण कॅन्डल पाठीमागच्या कॅन्डलच्या खाली गेलेले नाही. गेले नाही. नाही गेलेले, म्हणजे पुलबॅक नाहीये तिकडे. ठीक आहे, हो. पुलबॅक नाहीये तिकडे. आता पुलबॅक साठी बघा, पुलबॅक साठी बघा इथे पुलबॅक कुठं दिसतो का बघा या रेंजमध्ये? नाही. ओके, मग मी सध्या हे कॅन्डलचं लो मार्क केलंय कारण की मला काय पाहिजे, या कॅन्डलचं लो खाऊन वरती गेलं पाहिजे. ओके, बघा आता खाते का, खाल्लं नाही. नवीन कॅन्डल तयार झाली, हिचा लो मार्क केला. ओके, ह्या कॅन्डलचा लो जर खाऊन मार्केट ह्या कॅन्डलच्या वरती जाऊन जर क्लोज झालं तर इथे पुलबॅक तयार होणार आहे तुमच्याकडे. बरोबर. बघा खाल्ला लो, पण क्लोजिंग नाही दिली. क्लोजिंग नाही दिली. लो खाल्ल्यानंतर हाच मार्कअप वरच्या बाजूला ठेवून टाकायचा, म्हणजे ह्याच्यावरती क्लोज झालं तर पुलबॅक येणार आहे. बघा क्लोज झाली का कॅन्डल त्याच्यावरती? झाली. मग हा खालचा लो आहे. ही जी ब्लॅक कॅन्डलनं लिक्विडिटी, या ब्लॅक कॅन्डलनं पाठीमागची लिक्विडिटी करून वरती गेले, हा तुमच्यासाठी काय पुलबॅक. आणि पुलबॅकलाच आपण काय म्हणतो, आयडीएम. पुलबॅकलाच आपण काय म्हणतो, आयडीएम. ओके, आता पहिल्या स्टेप मध्ये मी एक व्हॅलिड पुलबॅक मार्क केला. ओके, आता दुसरी स्टेप दुसऱ्या स्टेप मध्ये काय चेक करायचं, चेक न्यू पुलबॅक. ओके, पहिला पुलबॅक तर आलेला आहे. आता नवीन एक चेक करायचंय, त्याच्यासाठी मी इथे लो मार्क करून घेतो, कारण की नवीन पण येतोय का बघायला हवं ना. हो. आता बघा पुढची कॅन्डल या कॅन्डलच्या खाली गेली नाही आणि तयार झाली, मग हा लो याच्या खाली शिफ्ट होणार. त्याच्यानंतर पुढची बारकी पण तयार झाली, मग त्याच्यानंतर हा काय झाला त्याच्यावरती शिफ्ट होणार. ओके, परत ही ग्रीन तयार झाली, हा लो इथे शिफ्ट होणार. ओके, हो सर. परत पुढची ग्रीन तयार झाली, हा लो इथे शिफ्ट होणार. ओके, त्याची क्लोजिंग इम्पॉर्टंट आहे. हिने ह्याची लिक्विडिटी खाल्लेली आहे. ओके, लिक्विडिटी खाल्ल्यानंतर इथलाच मार्क वरच्या टॉपला नेऊन ठेवायचा. क्लोजिंग दिल्यानंतर पुलबॅक नवीन तयार होतो. क्लोजिंग झाली,
हो क्लोजिंग झाल्यानंतर ना इथे एक पुलबॅक नवीन तयार झाला बघा. हो ओके. आता जुना पुलबॅक होता आणि मार्केटने एक नवीन पुलबॅक तयार केला. हो मग ह्यातला करंट कोणता? नवीन. नवीन. करंट वाला. नवीन. ओके. नवीन. हो. मग हा जो जुना पुलबॅक आहे तो नवीनच्या इथे काय करायचा? शिफ्ट Shift. करायचा. शिफ्ट करायचं. ओके. समजलं? म्हणजे थर्ड हो. स्टेप मध्ये काय येणार आहे तुमच्याकडे? Check new pullback. चेक न्यू पुलबॅक. हो ओके. पुलबॅकला पीबी करतो. इफ जनरेट न्यू पुलबॅक देन शिफ्ट ओल्ड पुलबॅक. PB कळालं? टाकायचं. हो जर नवीन जर पुलबॅक आला तर जुना जो पुलबॅक आहे ओल्ड पुलबॅक तो काय करायचा? शिफ्ट करायचा. कुठे? करंट पुलबॅक जवळ. इफ जनरेट न्यू करंट पुलबॅक देन शिफ्ट ओल्ड पुलबॅक. हम्म. ओके. बरोबर. हा ते तुमचा दुसऱ्या स्टेप मधला. ओके. मग मी काय केलं? शिफ्ट केला. नवीन एक पुलबॅक आला म्हणून शिफ्ट केला. ओके. आता परत आपल्याला दुसरी कंडिशन फॉलो करायची परत एकदा, कारण की नवीन पुलबॅक येऊ शकतो ना. हो बघा कॅन्डल क्लोज झाली. हा इथे नेऊन शिफ्ट. ठेवायचा. शिफ्ट नाही, अजून पुलबॅक यायचा आहे. परत कॅन्डल क्लोज झाली. खाली लिक्विडिटी. हो खाली. क्लोजिंग मॅटर करते. क्लोजिंग ह्याच्यावरती जर झालं तर हा पुलबॅक नवीन होऊ शकतो तुमचा. क्लोजिंग झाली. नवीन हो. पुलबॅक आला. हो इफ मार्केटने काय केलंय? इफ जनरेट अ न्यू करंट पुलबॅक देन शिफ्ट ओल्ड पुलबॅक. म्हणजे नवीन पुलबॅक शिफ्ट त्याने तयार केलाय. हो तर काय करायचं? तुम्हाला जो ओल्ड पुलबॅक आहे तो तिकडे काय करायचा? शिफ्ट करायचा. शिफ्ट करायचं. तेव्हा का इथे येणार. या कॅन्डलची ही लिक्विडिटी काऊन वरती गेली, बरोबर. इथे येणार. ठीक आहे. आता परत आहे ती प्रोसेस चालू ठेवायची. नवीन पुलबॅक येतोय का बघायचंय. मग आता ही कॅन्डल तयार झाली. हा लो इथे शिफ्ट करणार. पुढच्या कॅन्डल नाही जर लिक्विडिटी खाल्ले. मग खाल्ले हा क्लोजिंग ह्याच्यावरती क्लोजिंग देणं महत्वाचं असतं. महत्वाचं आहे. काय झालं? नवीन पुलबॅक आला का? नाही. नाही आला. तुमचा जो ओल्ड पुलबॅक होता त्याला मार्केटने काय केलं? टच केलं का? हो टच केला. टच केलं काय? हो टच केलं. ह्याच्या अगोदर कुठं टच केलेलं? टच केलेलं का ह्याच्या अगोदर? नाही. Pullback. नाही. मग रिटेलर अशा अशा पद्धतीने मार्किंग करतात बघा. हो आणि ह्याच्या खाली गेल्यावर काय करणार आहेत? ते चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणणार आहेत. बरोबर आहे का? हो पण मार्केट मेकर आता कशासाठी आलेत? लिक्विडिटी खायला. लिक्विडिटी ओके. खायला. आता आयडीएमला ज्या वेळेला वरून येऊन मार्केट टच होत आहे, तुमच्या पुलबॅकला ज्या वेळेला मार्केट टच करतंय त्यावेळेला काय कन्फर्म होतो? हायर हाय कन्फर्म होतो. हायर आहे वरती. हायर हाय. आणि हायर हायच्या वरच्या बाजूला ज्या वेळेला मार्केट जाऊन क्लोज करतं त्यावेळेला इथे काय जनरेट होतो? बॉस. बॉस जनरेट होतो. ओके. फर्स्ट केस मध्ये आपण काय बघितलं? मार्क व्हॅलिड पुलबॅक. ओके. व्हॅलिड पुलबॅक मार्क करत आलो. चेक न्यू पुलबॅक मार्क केलेत. नवीन पुलबॅक येतात का बघितलेत. इफ जनरेट न्यू पुलबॅक करंट पुलबॅक देन शिफ्ट ओल्ड पुलबॅक. ओके. हा तुमचा दुसरा स्टेप होता. तिसरा स्टेप काय असणार?
If market reach your current pullback, then mark valid higher high. ओके. तिसऱ्या स्टेप मध्ये काय असणार आहे? जर तुमच्या मार्केटनं पुलबॅकला टच केलं तर काय होणार आहे? व्हॅलिड काय होणार आहे? हायर आहे. हायर हाय व्हॅलिड होणार आहे. ओके. आणि एकदा जर हायर हाय व्हॅलिड झाला तर चौथी स्टेप काय असणार आहे तुमची? BOS मार्केट ब्रेक, आउट. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केट ब्रेक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. प्रिव्हियस प्रिव्हियस. हायर हाय, देन मार्क व्हॅलिड हायर लो. बरोबर आहे ना? हम्म. चौथी स्टेप म्हणजे बघा इथे आपण स्टेप कशा घेत आलो बघा. पहिल्यांदा पुलबॅक मार्क करत आलो, नवीन पुलबॅक येतात का ते पण बघितलेत, आणि मग इथे एक पुलबॅक होता आणि त्या पुलबॅकला वरून मार्केटने टच केलं. मग वरून ज्या वेळेला मार्केटने पुलबॅकला ज्यावेळेला टच करतं त्यावेळेला कसं काय व्हॅलिड होतो? हायर आहे. हायर हाय. आणि हायर हाय व्हॅलिड झाल्यानंतर ना मार्केट ज्या वेळेला हायर हायच्या वरती ब्रेक करतो, हायर लो कन्फर्म होतो. क्लोजिंग होतो, त्यावेळेला हायर लो व्हॅलिड होतो. बरोबर. ओके. हा. हायर लो व्हॅलिड होतो. बरोबर आहे. हो. आता ह्या बॉटम वरून आलंय मार्केट म्हटलं इथे तुमच्याकडे काय तयार झालं? लो तयार झालं ना. इथे खाली लो असणारच ना तुमच्याकडे जुना, हो. आणि हायर हाय इथे तयार झालाय. हो. ओके. आता या केसमध्ये मार्केटने लिक्विडिटी खाल्ल्यानंतर मार्केट कुठे जाणार आहे? वरती जाणार आहे. स्ट्रक्चर मॅपिंग कोणत्या टाइम फ्रेमचे करायला लागलाय? 1 month. 1 month. मग Monthly. ह्याच्या खाली तुम्हाला काय लागतो? एक पीओआय लागतो. पीओआय सहजासहजी जास्त जे पीओआय असतात ते काय असतात? फेअर व्हॅल्यू गॅप असतात. ओके. हो. त्याच्या खाली तुम्हाला काय लागतो? फेअर व्हॅल्यू गॅप लागतो. Fair value आणि gap. इथे हा फेअर व्हॅल्यू गॅप आहे बघा, हो. 12 महिन्याचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. ओके. आपण हो. मंथलीचं स्ट्रक्चर मॅपिंग करतोय, आणि ह्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आल्यानंतर कुठे जाणार आहे? वरती जाणार आहे. वरती जाणार आहे. कारण की फेअर व्हॅल्यू गॅपचा सपोर्ट मिळाल्याशिवाय मार्केटला वरती जाता येत नाही, किंवा लिक्विडिटीचा. ओके. हो. फेअर व्हॅल्यू गॅपचा किंवा लिक्विडिटीचा सपोर्ट मिळाल्याशिवाय मार्केटला वरती जाता येत नाही. ओके. हो. आणि मग इथे तुमची कोणती एंट्री असणार आहे? बायची. बायची एंट्री असणार आहे. एकच मिनिट, हे हँग झाले कसं नाही, फेअर व्हॅल्यू गॅप कसा ओळखायचा? ते अजून पुढे सगळं आता लगेच काय नाही. हे बघा, फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आले का? हो. आणि मग फेअर व्हॅल्यू गॅप मधनं कुठे जाणार आहे? वरती जाणार आहे. आणि इथे मग कन्फर्मेशन घ्यायचं आणि मग वरती घालवायचं. ओके. बघा आता गेलं वरती, बीओएस दिला मार्केटने. हो. बीओएस दिल्यानंतर ना काय कन्फर्म होतो? हायर लो. हायर लो कन्फर्म होतो इथे. बरोबर आहे का? हो. आता फक्त स्ट्रक्चर मॅपिंग कडे लक्ष द्या, एंट्रीची काय आता महत्वाचं नाहीये. ओके. हो. वरती बीओएस झालाय आणि इथे हायर लो कन्फर्म झालाय, तर ह्याच्या खाली जर मार्केट गेलं तर काय तयार होणार आहे? चेंज ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टर. चेंज ऑफ कॅरेक्टर. ओके. आता बघा, मार्केटने पहिल्यांदा हायर हाय बनवून दिला. कधी बनवून दिला? ज्यावेळेला मार्केटने तुमच्या आयडीएम ला टच झालं त्यावेळेला. ओके. बरोबर. हो. आता पाठीमागचा जो हायर हाय आहे तो मार्केटने ब्रेक केलाय, तोडलाय. बरोबर आहे ना? बरोबर. मग हो. नवीन हायर हाय बनवायला नको तुम्हाला? हो. बनवायला पाहिजे. मग नवीन हायर हाय बनवण्यासाठी ही जी सायकल आहे, तुम्हाला जी स्टेपची सायकल दिली ती परत रिपीट करायची. परत रिपीट करायची सायकल. पहिल्यांदा काय मार्क करणार आता तुम्ही? व्हॅलिड. व्हॅलिड. एकच मिनिट, कॉलवर आहे, मी त्यांना देतो. काय मार्क करणार? आयडीएम मार्क करणार. बघा इथे आयडीएम आहे तुमचा. हो. ओके. फक्त स्टार्टिंगला तुम्हाला प्रॉब्लेम येतोय, नंतर प्रॉब्लेम येणार नाही. कारण की जो आयडीएम मार्क करायचा असतो तो कधी करायचा असतो? चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा बीओएस नंतर ना. हो. आता बीओएस झाला इथे. हो. आता इथे तुम्हाला आयडीएम मार्क करायचं. बीओएस झालं म्हटलं आयडीएम मार्क करायचं, कारण की नवीन हायर हाय तयार होणार आहे. ओके. आता ह्याला टच करते का बघायचं तुम्हाला, काय नवीन पुलबॅक येतोय. आता सध्या तर एक पुलबॅक आलाय, अजून एक नवीन येते का बघण्यासाठी मी एक लाईन मार्क करून ठेवले. हो.
पुढची कॅन्डल तयार झाली, हा लो ह्याच्या खाली गेला, हो परत पुढची कॅन्डल तयार झाली, हा लो ह्याच्या खाली गेला, परत पुढची ग्रीन कॅन्डल तयार झाली, ह्याच्या खाली लो गेला. ओके, आता ह्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या, हो खाल्ले. फक्त क्लोजिंग ह्याच्यावरती देणं महत्वाचं आहे. ते देते का हो. बघायचं, ते देते का तुमच्या पुलबॅकला टच करते बघत बसायचं. क्लोजिंग दिलं, हो मग हा जुना पुलबॅक असताना एक नवीन आला ना, आणि तो करंट आला, मग हा पुलबॅक काय करायचा, ह्याच्यावरती जाऊन शिफ्ट करायचं. ओके, आणि परत नवीन पुलबॅक बघायच्या ह्याला लागायचं. आता नवीन पुलबॅक इथे ह्याचे एन लिक्विडिटी काउंट वरती गेलं तर नवीन पुलबॅक येईल. आता बघा इथे या कंडिशन मध्ये ह्या ग्रीन कॅन्डलच्या आतमध्ये ब्लॅक कॅन्डल तयार झाल्या, इनसाइड आहे ती, तिची किंमत नाही, म्हणून मी हा लो हिच्या खाली शिफ्ट करणार नाही. पाठीमागच्या कॅन्डलमध्ये आतमध्ये किती पण कॅन्डल तयार होऊन देत, त्या इनसाइड आहेत, त्यांची किंमत नाही, म्हणून मी शिफ्ट करणार नाही. ओके, असं. ह्या पुढच्या ग्रीन कॅन्डलने ह्या ग्रीन कॅन्डलचा लोची लिक्विडिटी खाल्ल्या बघा, इथे दिसते का छोटीशी, हो छोटीशी खाल्ली. आता फक्त क्लोजिंग ह्याच्या वरती जर आलं तर हा तुमच्यासाठी काय आहे, नवीन पुलबॅक. येस. नवीन क्लोजिंग दिली, नवीन पुलबॅक आहे. पहिला हो. जुना असताना नवीन आला, मग काय करणार, शिफ्ट शिफ्ट करणार. ओके, परत नवीन पुलबॅक बघायला चालू करायचं. कॅन्डल तयार झाली, इनसाइड नाही म्हणून याच्या खाली नेली, परत कॅन्डल तयार झाली, इनसाइड नाही म्हणून याच्या खाली नेली, परत कॅन्डल तयार झाली, इनसाइड नाही म्हणून याच्या खाली नेलं, परत कॅन्डल तयार झाली, इनसाइड नाही म्हणून याच्या खाली नेलं, परत कॅन्डल तयार झाली, इनसाइड नाही म्हणून याच्या खाली नेलं. या कॅन्डलने याची लिक्विडिटी खाल्ल्या का बघा, हो खाल्ले. खाल्ल्या. क्लोजिंग फक्त याच्यावरती दिलं पाहिजे, वरती मग दिली नवीन पाहिजे. पुलबॅक येईल. क्लोजिंग दिलं, हो मग पहिला जुना पुलबॅक असताना नवीन पुलबॅक आला, मग हा आयडियम काय करायचा, तिथे शिफ्ट करायचा, शिफ्ट करायचा. आणि परत नवीन पुलबॅक येतोय काय हे बघायला चालू करायचं. या कॅन्डलचा लो मार्क करून घेतला, बघा कॅन्डल क्लोज झाली, हा लो इथे शिफ्ट केला, लो खाल्ला, म्हणजे पुलबॅक हो. येऊ शकतो. फक्त क्लोजिंग कुठं पाहिजे, ह्याच्यावरती पाहिजे तुम्हाला, त्याच्यावरती पाहिजे. हो बरोबर ना. हो हायर हाय कधी कन्फर्म होतो, बीओ झाल्यावर. बीओएस आयडिया झाल्यानंतर, घेतल्यानंतर. आयडीएमला टच झाल्यानंतर ना, हायर लो तेव्हा कन्फर्म होतो बीओएस झाल्यानंतर. हो 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 हायर हाय आयडीएमला टच केल्यावर. टच झाल्यावर होतो. हा, आता बघायचं तुम्हाला आयडीएमला टच होते का मार्केट, आणि टच करायच लागते त्याला, त्याच्या खाली लिक्विडिटी असते, हो पर्याय नसतो मार्केटला, लिक्विडिटी त्याच्या खाली असते, टच करावंच लागतं. बघा टच केलं का, हो झालं कन्फर्म हायर आहे. हायर हाय कन्फर्म झाला, टच केल्यामुळे हायर हाय कन्फर्म झाला. ओके, हो आणि या हायर हायच्या वरती जेव्हा मार्केट जाऊन क्लोज करणार त्यावेळेला इथे काय तयार होणार तुमचं, हायर बॉस बीओएस हायर होणार. कन्फर्म होईल. ओके, मी आता स्किप करतो डायरेक्ट, बघा स्किप करतो, याच्यावरती कॅन्डल जाऊन क्लोज झाले बघा, इथे पुढे झाले का, हो हो बघा इथे पुढे झाले. ओके, मग ह्याच्यावरती ज्यावेळेला कॅन्डल क्लोज होणार त्यावेळेला बॉटमला काय तयार होणार, हायर लो. हायर लो होणार. हा हायर लो इथे तयार होणार, आणि जो चेंज ऑफ कॅरेक्टर इथे झालेला शिफ्ट होणार होता तो इथे करायचा. ओके, बरोबर. हो आणि परत मागचा हायर आहे तोडला मार्केटने, हो परत पुल बॅक मार्क करायला लागणार. हो हायर हाय नवीन तयार करण्यासाठी पुलबॅकचा सपोर्ट घ्यावा लागतो, बरोबर ना. हो मग ह्या लाईन मध्ये पुलबॅक जो आहे तो मला वाटतं इथंच आहे बघा, या हो. कॅन्डलचा लो खाऊन वरती गेले, इनसाइड कॅन्डल कोणत्याच नाही याच्यामध्ये. ओके, हो मग हा पुलबॅक आहे. ओके, आणि हा पुलबॅक असताना पण नवीन एक पुलबॅक येते का बघण्यासाठी मी ह्या कॅन्डलचा लो मार्क केला.
बरोबर. आता बघा पुढे ह्या कॅन्डलचं ह्याने लिक्विडिटी खाल्ली म्हणजे हो. पुलबॅक नवीन येणार आहे, फक्त क्लोजिंग याच्यावरती पाहिजे. क्लोजिंग वरती दिल्यानंतर पुलबॅक नवीन येणार आहे, लक्षात घ्या. हो सर. बघा क्लोजिंग दिली, हो. नवीन पुलबॅक आला. ह्या काळ्या कॅन्डलचा हिने लो खाल्ला आणि वरती गेलेत. करंट हा आहे म्हणून हिला घेतला. इथे भरपूर आहेत मागे, पण हा करंट दिसतोय ब्रेकआउट नंतर खालचा जो करंट दिसतोय तो घ्यायचा. इथून इथे टॅप झाला. ओके, हो. परत नवीन पुलबॅक येतोय का बघण्यासाठी कॅन्डलचा लो मार्क करून घेतला. परत पुढच्या कॅन्डल इनसाइड नव्हती म्हणून इथे लो नेला, परत लिक्विडिटी खाल्ली, मग पुलबॅक नवीन येऊ शकतो म्हणून मी इथं हाय ट्रान्सफर करून ठेवला. क्लोजिंग देते का बघण्यासाठी. बघा क्लोजिंग आली का पहिल्या कॅन्डलच्या ह्याच्यावरती प्रॉपर? हो. नाही आली. ह्या कॅन्डलची आली का? नाही नाही नाही. नाही आली. वीक नाही, वीक नाही. बाहेर पडला, मग हा नाही. याच्यावरती शिफ्ट करायचं. आता ही कॅन्डल पण आजच क्लोज झाली, हो. मग हा याच्यावरती शिफ्ट करायचा. असा त्याच्या बाहेरच क्लोजिंग पाहिजे तरच नवीन पुलबॅक येतोय. क्लोज झालं बाहेर, हो. हा जुना पुलबॅक असताना नवीन एक पुलबॅक आला बघा, मग काय करायचं? शिफ्ट. शिफ्ट करायचं आणि परत कॅन्डलचा लो मार्क करून घ्यायचा. कशासाठी? पुलबॅक नवीन साठी. पुलबॅक साठी. परत शिफ्ट केला, ही इनसाइड नव्हती म्हणून. खाल्ली लिक्विडिटी, हो. क्लोजिंग वर. क्लोजिंग दिली तर पुलबॅक तयार होईल. बघू आता काय करत आहे. क्लोजिंग दिले बहुतेक, प्रॉपर क्लोजिंग आहे. ओके, आयडियम काय होणार? शिफ्ट होणार आणि कॅन्डलचा लो मार्क करून घ्यायचा नवीन पुलबॅक येते का बघण्यासाठी. कॅन्डल नवीन तयार झाली, इनसाइड नव्हती म्हणून वरती शिफ्ट केला. इथे पुलबॅक येणार नाही बघा. ह्या कॅन्डलच्या आतमध्ये आहे का ही? हो, इनसाइड आहे. इनसाइड आहे आणि हिची लिक्विडिटी खाल्ली. इनसाइड कॅन्डलची लिक्विडिटी खाणं आपल्या रूलमध्ये नाहीये. बरोबर. ओके, त्यामुळे इथे येणार नाही. लिक्विडिटी आणि खाल्ली, liquidity. हो. त्याच्यावरती क्लोजिंग देणं महत्वाचं आहे फक्त. क्लोजिंग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नवीन आयडियम तुम्हाला मिळणार नाही. टॅप झालं का तुमच्या आयडियमला मार्केटने? नाही. नाही अजून अजून. प्रॉपर झालेलं नाही. ओके, प्रॉपर व्हायला पाहिजे टच. टच झालं. 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 ज्यावेळेला टच करते त्यावेळेला कन्फर्म काय होते? हायर आहे. हायर आय कन्फर्म होते. हायर आय कन्फर्म झाला. हो. झाला, कारण की मार्केटने कशाला टच केले? आयडियमला. जमला. आणि ह्या हायर आयच्या वरती जेव्हा आपण मार्केट क्लोज करेल त्याला काय तर राहणार इथे तुमच्याकडे? बीओएस. पीओएस. ओके, बघा आता इथेपर्यंत तुमचं सगळं स्ट्रक्चर आलेलं आहे. ओके, हो.
आता आयडीएमला टच केलंय, इथनं वरती जाणार याची गॅरंटी आपल्याकडे, बरोबर आहे का? हो. महिला सपोर्ट कशाचा द्यायचा? पीवाय पीवायचा. एफयूजे मंथलीवरनं 6 महिने किंवा 12 महिन्याला जायचं आणि खालचा पीवाय मार्क करायचा. खालचा पीवाय मार्क करायचा. इथे इथे पीवाय एक एफयूजे आहे, इथे एक एफयूजे दिसते आणि 6 महिन्याला बघू आपण. 6 महिन्याला पण एक एफयूजे इकडे खालच्या बाजूला. आणि कन्फर्मेशन कुठल्या एफयूजी मध्ये मिळेल तिथनं मार्केट काय करते, वरच्या बाजूला जाते. टॅप करून. बॉस चेंज ऑफ कॅरेक्टर. मार्केट लिक्विडिटी खायला आले, बरोबर आहे का? हो. लोकांना वाटते काय चेंज ऑफ कॅरेक्टर झालंय. क्विक चेंज ऑफ कॅरेक्टर. एक चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. इथनं मार्केट कुठं जाणार आहे आता? टॅप करून वरती. टॅप करून वरती जाणार आहे आणि ह्याच्यावरती क्लोज झाल्यानंतर काय होणार आहे? हायर लो. हायर लो. गेले का वरती टॅप करून? हो गेलं. काय तयार झालं? हायर लो तयार झाला इथे खाली. हायर लो. हायर लो. ओके. आणि मार्केटने पहिला हायर आहे तोडला, मग काय करायला पाहिजे? परत नवीन हायर आहे साठी काय केलं पाहिजे? आयडीएम मार्क केला पाहिजे. ओके. आणि चेंज ऑफ कॅरेक्टर इथे वरती शिफ्ट होणार आता ह्या हायर लो पासून. ओके. हो हो. आता बघू काय करते मार्केट. आता नवीन पुल बॅक बघायला पाहिजे ना तुम्हाला. हो. ओके. नवीन मार्क करायला पाहिजे. मग नवीन मार्क केल्यानंतर ना आता सध्या ही कॅन्डल आहे, ही काळ्या कॅन्डलचा इने लो खाल्लाय. खाल्लाय. आता फक्त याच्या वरती क्लोजिंग देणं महत्वाचं आहे. क्लोजिंग दिल्यानंतर काय होणार आहे? नवीन पुल बॅक मिळणार आहे तुम्हाला. बघा नवीन पुलबॅक मिळतोय का पहिल्या जुन्या पुलबॅकला मार्केट टॅप करत आहे? टॅप झालं वाटतं सर तिथं. क्लोजिंग पाहिजे. नाही. क्लोजिंग याच्यावरती प्रॉपर पाठीमागच्या हायच्या वरती क्लोजिंग पाहिजे प्रॉपर. हो. बहुतेक इथे एक आयडिया आहे. थांबा एक मिनिट बघून घेतो मी फक्त. या कॅन्डलची ना लिक्विडिटी खाऊन वरती गेलेत बहुतेक. बघा इथं लो किती आहे बघा, 1.16 म्हणजे 1670.909 आहे. हो. हिचा लो. आणि हिचा लो किती आहे बघा, 1670.438 आणि 909 खाऊन गेले का बघा. हो. खाऊन गेल्या म्हणजे पुल बॅक तुमचा कुठे आहे? या कॅन्डलच्या खाली आहे. हो. बरोबर. या कॅन्डलच्या खाली आहे पुल बॅक. लिक्विडिटी खायला आले मार्केट आता. हो. लिक्विडिटी खाऊन ते परत वरती जाऊ शकतं. हो. जाऊ शकतं. सपोर्ट कशाचा द्यायचा? आयडीएमचा. पीवाय पीओआयचा सपोर्ट द्यायचा. पीओआय आहे इथे. हो. परत आलं मंथलीवर. आणि मंथलीला आता इथनं मार्केट कुठे जाणार आहे? वरती. वरती. आयडीएमला टच झालं म्हणून काय भेटलं तुम्हाला? हायर लो. हायर लो कसं भेटेल? नाही. हायर आहे. हायर आहे. हायर हाय भेटलाय. या हायर हायच्या वरती जेव्हा क्लोज करेल त्यावेळेला बीओएस भेटणार आहे. ओके. हो. डायरेक्ट क्लोज करतो तुम्ही.
क्लोजिंग, अजून क्लोजिंग झाली का बघा हायर याच्यावरती? नाही झाली. नाही झाली. प्रॉपर क्लोजिंग पाहिजे तरच हायर लो भेटणार. भेटली. क्लोजिंग भेटली इथे या कॅन्डलला? नाही नाही. नाही. मग नाही. बिग बॉस कुठं शिफ्ट होणार? त्या कॅन्डलच्या हायच्या वरती शिफ्ट होणार. हायच्या वरती तिथे प्रॉपर क्लोजिंग आलीच पाहिजे. आली का क्लोजिंग? हो आली. आली. मग काय कन्फर्म होणार? हायर लो. हायर लो कन्फर्म होणार. आणि हायर लो कन्फर्म झाल्यावर हायर हाय तुटलेला असतो, तर नवीन पुलबॅक Right. मार्क करावा लागतो. हो. नवीन पुलबॅक मार्क करावा लागतो. मग त्यावेळेला नवीन पुलबॅक इथे येणार. इथला इनसाइड आहे, वरचा जो पुलबॅक आहे तो इनसाइड आहे, हा मार्क होणार. बघा हा इनसाइड काय दाखवतो तुम्हाला मी, कारण की ही जी ब्लॅक कॅन्डल आहे ही ग्रीनच्या आतमध्ये आहे. हो. हा सर. हिची किंमत नाहीये. मग हिचीच लिक्विडिटी खाल्ली ना, काही हिची खाल्ल्या नाही. नाही. नाही, म्हणून inside हा आहे. चुकीचा पुलबॅक आहे, म्हणून हा खालचा धरलाय. बरोबर. ओके. हा सर. हा. आणि वरती इथे काय झालं? मग तुमचं बीओएस झालं. इथे तुमचं काय झालं? बीएस. ओके. आणि मग आता पुलबॅक मार्क केला. आता टच करायला येते का परत बघायचं तुम्हाला, किंवा नवीन पुलबॅक येते का बघायचं. कॅन्डलचे लो मार्क करून घेतले. मग आता कॅन्डल बघा, ह्या कॅन्डलची ही बाहेर गेली म्हणून हा काय येणार आहे? इथे शिफ्ट होणार आहे. परत पुढे लो शिफ्ट करत जायचं. परत लो पुढे शिफ्ट करत जायचं. कशासाठी जायचं? नवीन पुलबॅक येते का बघण्यासाठी. बघा पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या, हो. हा सर. क्लोजिंग दिली बघ. याच्यावरती क्लोजिंग द्यायला पाहिजे, तरच नवीन व्हॅलिड पुलबॅक येईल. दिली क्लोजिंग. दिली. हो. हा. हा जुना आयडीएम शिफ्ट करून इथे आणायचं. ओके. आणि मग परत नवीन पुलबॅक येते का बघण्यासाठी परत कॅन्डलचा लो मार्क करून घ्यायचा. कॅन्डल तयार झाली म्हणून लो काय झाला? शिफ्ट केला इथे. चुकलं. परत कॅन्डल तयार झाली, लो शिफ्ट केला. हं. परत इनसाइड आले त्यामुळे लो शिफ्ट केले नाही. सगळ्या इनसाइड बनालेत बघा. इनसाइड लो शिफ्ट करत बसायचं नाही. कॅन्डल बाहेर जाऊन क्लोज झाली, हा. लोच्या हो. खाली नाही. परत इनसाइड बनले बघा ही, म्हणून लो शिफ्ट हो. करायचं. आता हिने इनसाइडची लिक्विडिटी खाल्ली, म्हणजे वरती. लिक्विडिटी ब्रेक केली म्हणून इथं गेलं. परत पुढची तयार झाली, हा लो इथे शिफ्ट होतो. सपलं. आता लाईव्ह मार्केट आहे. ओके. हो. लाईव्ह मार्केटमध्ये पुलबॅक कुठे आहे तुमचा? बघा इथं पुलबॅक आहे खाली 2500 ला. म्हणजे आता सध्या तर लिक्विडिटी कुठे पडल्या सगळ्यात जास्त? 2500 ला. 2500 आयडीएम. मंथलीच्या हिशोबाने. हो. मंथलीच्या हिशोबाने इथे लिक्विडिटी पडल्या. ओके. हो. तसं विकलीच्या हिशोबाने वेगळं असतं, डेलीच्या हिशोबाने वेगळं असते, 4 वेगळं आवरच्या असतं. हिशोबाने वेगळे असते. ओके. वेगळे सर. असते. फक्त तुम्हाला हे स्ट्रक्चर मॅपिंग करता यावं म्हणून मी मंथलीवर करून दाखवलंय. ओके. हो सर. हो. काल आता आयडीएमला जोपर्यंत टॅप नाही करत तोपर्यंत नवीन पुलबॅक येणार आहे का? नाही. नाही येणार. ओके. काल स्ट्रक्चर मॅपिंग कसं केलं? हो. अशा पद्धतीने स्ट्रक्चर मॅपिंग करून जरी तुम्ही एंट्री घेतल्या, एंट्री पॅटर्न पण तुम्हाला मी शिकवणार आहे. हो ओके. सर. स्ट्रक्चर मॅपिंग करायचं. आता हे झालं अप ट्रेंडचं. डाऊन ट्रेंडचं एक दाखवतो तुम्हाला मी. डाऊन ट्रेंड कोण आहे का यातमध्ये? हा, युएसडी सीएचएफ आहे बघा. युएसडी सीएचएफ. ओके. हा. पहिल्यापासून स्टार्टिंग पासून पुलबॅक मार्क करायचे. स्टार्टिंग पासून बघा. आता पुलबॅक म्हणजे काय असतं? पाठीमागच्या कॅन्डलची लिक्विडिटी खाऊन. आता ह्या कॅन्डलची तरी निकाले नाही, ह्या कॅन्डलचा हाय खाऊन खाली जाते का बघायचं तुम्हाला. मगाशी लो खाऊन बघत होतो आपण, आता हाय खाऊन. आता हाय खाऊन बघायचं. आता हिचा हाय खाल्लाय बघा. हो. खाल्ला का? खाल्ल्यानंतर हो. क्लोजिंग फक्त याच्या खाली पाहिजे. हो.
क्लोजिंग दिली की पुलबॅक व्हॅलिड झाला. दिली. दिली पुलबॅक काय झाला तुमचा व्हॅलिड झाला हा. हा आणि त्याच पुलबॅकचं नाव काय असतं इंडियन आयडिया. आयडीएम. परत या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला नवीन पुलबॅक येते का बघण्यासाठी. नाही कॅन्डल क्लोज झाली इकडे घेतला. खाली परत कॅन्डल क्लोज झाली इकडे घेतलं. खाली खाल्ली लिक्विडिटी खाली हो नाही. क्लोजिंग याच्या खाली या कॅन्डलची ना खाल्ली क्लोजिंग याच्या खाली आली तर नवीन चालेल. pullback. क्लोजिंग आली हम्म. हो हा पुलबॅक नवीन तयार झाला मग इथे येऊन तुला शिफ्ट करून इथे ठेवायचं. ओके परत या कॅन्डलचा हाय मार्क केला नवीन पुलबॅक येते का बघायचंय. खाल्ली हो लिक्विडिटी खाल्ली पण याच्या खाली क्लोजिंग येणं महत्वाचं ना. हो हो आणि क्लोजिंग आलं नाही आणि ह्या जुन्या तुमच्या आयडीएमला जर टॅप झालं तर काय कन्फर्म होणार आहे. लोअर आहे. लोअर लो लोअर टॅप झालं का हा हो कन्फर्म काय होणार. लोअर लो लोअर ट्रेड मध्ये कन्फर्म काय होत होतं हायर आहे हायर लो हायर आहे. बरोबर आहे का. आणि ह्या लोअर लोच्या खाली जेव्हा आपण मार्केट क्लोज करेल त्यावेळेला काय कन्फर्म होणार आहे. युएस POS. लो ओके समजते. हो सर ह्या लोअर लोच्या खाली जो पण क्लोज होत नाही तो पण लोअर हाय मिळणार नाही तुम्हाला. क्लोज झालं हो इथे काय भेटला तुम्हाला बीएस भेटला. युएस आणि बीएस भेटला म्हणून नवीन लोअर लो कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय परत आयडीएम मार्क करायचंय. ह्या बीएसच्या खाली क्लोजिंग झालं म्हणून काय मिळाला तुम्हाला लोअर हाय मिळाला. लोअर आहे बरोबर आहे? मिळाला हो ह्या लोअर हायच्या वरती जर मार्केटने क्लोजिंग केले तर इथे काय होणार आहे चेंज ऑफ कॅरेक्टर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आहे. बरोबर ना. हो आणि मग आता लोअर लो तोडलाय मार्केटने तर नवीन लोअर लो तयार करायला हवा ना तुम्हाला. हो मग काय मार्क करून घ्यायचा आयडियम फुलबॅक मार्क करून घ्यायचा लगेच आयडीएम मार्क करून घ्यायचा. एफयुजीचं नंतर येणार आता लगेच काय येणार नाही. बघा इथे आता नवीन पुलबॅक मी बघणार आहे इथे ह्या पुलबॅक बघण्यासाठी नाही इजी लिक्विडिटी खाल्ल्या हो खाल्ले खाली जाऊन क्लोजिंग देणं फक्त महत्वाचं आहे. महत्वाचे क्लोजिंग प्रॉपर द्यायला पाहिजे वीकने क्लोजिंग देऊन चालत नाही. क्लोजिंग दिली हो मग पुलबॅक ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती येणार तुमचा हा. ओके हो परत नवीन कॅन्डलचा लो मार्क करायचा पुलबॅक नवीन येते का बघायचं. बघायचं ह्या कॅन्डलची हिने लिक्विडिटी खाल्ली बघा वरची आता ह्याच्या खाली क्लोजिंग झाली की नवीन पुलबॅक तयार होणार. आयडीएमला टच झालं मार्केट हो काय कन्फर्म झालं लो लोअर लो कन्फर्म झाला. या लोअर लोच्या खाली जर मार्केटने क्लोजिंग दिली तर काय कन्फर्म होणार आहे बॉस बॉस. आता बघा बॉस ह्या चेंज ह्याच्या वरती जर क्लोजिंग दिली तर चेंज ऑफ कॅरेक्टर होणार आणि ह्याच्या खाली क्लोजिंग दिली तर बॉस बॉस ठरवणार. बघा काय करते आता तुला सांगू शुभने पाठवलं काय झालं बघा बीएस झालाय प्रॉपर हो
नाही झाला. नाही. नाही क्लोजिंग नाही. क्लोजिंग नाही दिली. मग क्लोजिंग नाही दिली की बीओएस ह्या कॅन्डलच्या खाली घ्यायचा असा. शिफ्ट करायचं. क्लोजिंग झाली का? काळ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली बघा. दिली का? हो. पीओएस काय झाला? डन झाला. मग पीओएस डन झाला म्हणून काय तयार झालं तुमच्याकडे? लोअर हाय झाला आणि चेंज ऑफ कॅरेक्टर इकडे शिफ्ट झाला. ओके. आणि लोअर तोडला म्हणून परत तुम्हाला काय मार्क करायचं लोअर लो साठी? आयडीएम. आता सध्या आयडीएम मला वाटतं इथेच आहे बघा. ओके. हो. आता मी परत नवीन आयडीएम बघणार आहे. फुलबॅक दिसते का बघायचं मला. कॅन्डलचे लो हाय मार्क करून घ्यायला लागलोय. बघा खाल्लं का हाय? याच्या खाली क्लोजिंग केल्यानंतर ना पुलबॅक येणार. क्लोजिंग झाली का बघा? नाही झाली. म्हणून हा लो ह्याच्या खाली शिफ्ट करायचा. क्लोजिंग झाली. हो. हा. तो आयडीएम जो वरचा आहे तो इथे शिफ्ट होणार बघा इथे. बरोबर आहे का? हो. या कॅन्डलची लिक्विडिटी काऊन खाली गेल्यात मग इथे शिफ्ट होणार. आणि ह्या आयडीएमला ज्यावेळेला टॅप होईल त्यावेळेला लोअर लो मिळणार तुम्हाला. आता नवीन पुलबॅक येतोय का बघण्यासाठी तुम्ही ह्या कॅन्डलचे लोज मार्क करून घेऊ शकता. हाय पुढच्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला. परत पुढच्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला. परत पुढच्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला. परत पुढच्या कॅन्डलचा हाय मार्क करून घेतला. नाही या कॅन्डलचा मार्क करायचा होता बघा. लिक्विडिटी खाल्ल्या. या कॅन्डलची लिक्विडिटी खाल्ल्या. हो. याच्या खाली क्लोजिंग झाल्यानंतर नवीन पुलबॅक येईल. बरोबर ना? हो. आयडीएमच्या जवळ जाऊन पण आयडीएमला टॅप होत नाही बघा. हो. काय लागले? नाही. मग ह्याला इंजिनियर लिक्विडिटी बोलतात. इंजिनियर. कारण की लोकांना फक्त खाली येणार असं दाखवायला लागले पण ते ऍक्च्युली जाणार नाही ही आयडीएमची लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय. बरोबर. डाऊन ट्रेंड मध्ये मार्क करणं अप ट्रेंड पेक्षा थोडस अवघड वाटतंय. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत काहीच मिळत नाही. का देव तुमच्या डायरेक्ट पैसे हातात आणून द्यायला लागला? नाही नाही.
स्ट्रक्चर मॅपिंग हे हायर टाइम फ्रेम लाईन लोअर टाइम फ्रेमला पण केलं झालं चालतं. काय? हे फक्त तुम्हाला टच तुम्हाला झालं. स्ट्रक्चर मॅपिंग करता यावं म्हणून मी मोठ्या टाइम फ्रेमवर दाखवतोय. ऍक्च्युली याच्या प्रोफाईल असतात, तुम्हाला मी ते स्ट्रॅटेजीमध्ये दाखवणार आहे. ओके, पहिल्यांदा तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग प्रॉपर मार्क करता यावं. बघा आयडीएमला टॅप झालं मार्केटने, हो आयडीएमला टॅप झाल्यानंतर केवढी मोठी मुवमेंट आली बघा. हो बरोबर आहे का? लिक्विडिटी ही पण होती आणि आयडीएमच्या वरची पण होती. केवढी मोठी मुवमेंट आली, बरोबर ना? हो. मग इथे खाली बॉटमला काय तर होणार तुमच्याकडे लोअर लो, कारण की मार्केटने आयडीएमला टॅप केलंय आणि लोअर लोच्या खाली गेल्यानंतर काय तर होणार आहे, बीओएस तर होणार आहे. बस. ओके, तोपर्यंत सगळं चेंज ऑफ कॅरेक्टर ते सगळं आहे तिथेच आहे. ओके, हो बघा काय केलंय त्यानं पुढे, बघा काय केलंय. काय केलंय त्याने, गेले बीओएस दिले त्याने, हो. नाही दिलेला. नाही बीओएस नाही दिलं, एक रेंज मध्येच आहे. म्हणजे आता सध्याचं टार्गेट त्याचं बीओएस असू शकतो, लक्षात घ्या. हा सर. कारण की एक तर चेंज ऑफ कॅरेक्टर करायला पाहिजे किंवा बीओएस. आता जवळ कोणाचे आहे, बीओएस. मग बीओएस करणार किंवा बीओएस ची लिक्विडिटी स्वीप करणार ना वरती जाणार. ओके, हो. हो समजलं स्ट्रक्चर मॅप कसे केले आहे. हा सर. ओके, हो. पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप गेलो. आता एक मिनिट थांबा, आता कोणाचा आवाज यायला लागलाय? हॅलो, आता कोण बोलत होतं? हॅलो, आता कोणतरी बोलत होतं ना, त्यांनी माईक ओपन करा. हॅलो, हॅलो, आवाज येतोय? आवाज. ओके ठीक आहे, एकच. कुणाचा आवाज क्लिअर आहे? नको, आवाज क्लिअर पाहिजे. हॅलो. हा, हा बोला सर. नाव काय तुमचं? राहुल. राहुल शिंदे. ओके हा. ओके ठीक आहे. काय काय समजलं सांगा, तुम्हाला समरीमध्ये काय काय समजले किंवा स्टेप कशा घ्यायच्या? पुलबॅक समजलं सर, त्याला पुलबॅक आयडीएम तयार होतो. हम्म, परत हायर हाय कसा तयार होतो किंवा हायर हाय ब्रेक झाल्यानंतर बीओएस होतो, त्याच्यानंतर हायर लो पण भेटतो आपल्याला. हम्म, या गोष्टी आहेत. आणि ज्यावेळेस हायर लो तुटतो तेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर होतं. हम्म. आणि काय समजलं? बस हेच. आणि ज्यावेळेस आपण म्हणजे ज्या लेग मध्ये आयडीएम शिफ्ट होत जातो ना, हम्म, जेवढे आपलं आयडीएम करंट हायर हाय तुटतो किंवा बीओएस होतो, त्याच्या लेग मध्ये जो पहिला म्हणजे करंट पुलबॅक असतो तो आपल्याला मार्क करायचा. आयडीएम मार्क करायचं म्हणजे इम्पल्स असते. हा. ओके, कारण की त्याच्या खाली लिक्विडिटी असते ना सगळ्यात जास्त, हो, बरोबर आहे ना? आणि ती लिक्विडिटी घ्यायला काय करतं मार्केट? खाली येते. येतं. आणि त्यावेळेला छोटा टाइम फ्रेम वाल्यांना काय वाटतंय, डाऊन ट्रेंड चालू झाला, हो, बरोबर आहे का? आणि कुठं जातं मार्केट? परत वरती वरती जातं. येते. ओके, समजलं? हो सर. सुजित सर, आवाज येतोय तुम्हाला? हा बोला, काय काय समजलं सांगा मला. हम्म, हम्म. नाही, थोडस कन्फ्युजन व्हायला लागलंय. मी सांगतो, पहिल्यांदा सर्वात प्रथम मी पहिल्यांदा एक पुलबॅक मार्क करून घेतला, व्हॅलिड पुलबॅक मार्क करून घेतला. कशा पद्धतीने व्हॅलिड केला हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओ मध्ये. ओके, व्हॅलिड पुलबॅक मार्क केला. सेकंड स्टेप मध्ये
तुम्ही जो पुलबॅक मार्क केलेला त्याला मार्केट टच करते का नवीन पुलबॅक तयार करते हे बघितलं. नवीन पुलबॅक आला तर जुना पुलबॅक तिथे शिफ्ट केला करंट पुलबॅकच्या इथे. ओके, आणि नवीन पुलबॅक आला नाही आणि जुन्या पुलबॅकला जर मार्केटने टच केलं तर अपट्रेंड मध्ये मला हायर हाय कन्फर्मेशन आलं आणि डाऊन ट्रेंड मध्ये कन्फर्मेशन येतं. ओके, आणि त्याच्यानंतर ना हायर हायच्या वरती ज्यावेळेला मार्केट क्लोज करतं त्यावेळेला अपट्रेंड मध्ये हायर लोचं कन्फर्मेशन येतं आणि डाऊन ट्रेंड मध्ये लोअर लोच्या खाली जेव्हा मार्केट क्लोज करतं त्यावेळेला लोअर हायचं कन्फर्मेशन येतं. आणि एकदा बीओएस झाल्यानंतर ना परत आपल्याला ज्या आता मी सांगितलेल्या स्टेप आहेत त्या परत फॉलो करायच्या. परत मार्क करायचा व्हॅलिड आयडीएम किंवा पुलबॅक आणि त्या पुलबॅकला टच करते का नाही बघायचं. टच करत नसेल आणि नवीन पुलबॅक येत असेल तर शिफ्ट करायचं. जोपर्यंत टच होत नाही तोपर्यंत शिफ्ट करायचं. ओके, आणि टच झाल्यानंतर ना कुठला ट्रेंड आहे बघायचं. डाऊन ट्रेंड असेल तर लोअर लो कन्फर्म होणार, अप ट्रेंड असेल तर हायर हाय कन्फर्म होणार. ओके, इथेपर्यंत सगळं समजलं. हो. बोलता येणार तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही स्वतः चार्टवर ह्या अॅक्युरेट मार्किंग करायला चालू करणार आणि तुमच्या मेन्यू मध्ये त्या फिट होणार त्या दिवशी तुम्ही बोलायला लागणार. हा, थोडस टफ वाटते ते पण नंतर नंतर ते सिम्पल होईल. ओके, ठीक आहे. आता काय करूया, आता स्ट्रक्चर मॅपिंग मला वाटते सगळ्यांना समजलेलं आहे. येस ना? हो सर. हो सर. तुम्हाला मी 3 स्टॉक देतो, त्या 3 स्टॉकचे तुम्हाला काय करायचं स्ट्रक्चर मॅपिंग करायचं. माईक बंद करा आणि स्टॉकचं नाव लिहून घ्या. स्ट्रक्चर मॅपिंग केल्यानंतर समजेल तुम्हाला लिक्विडिटी कुठं पडली आहे आणि ती लिक्विडिटी खायला मार्केट येतं. ओके, पहिल्यांदा डॉक्टर रेड्डी घ्या. दाखवतो एकच मिनिट. पहिल्यांदा डॉक्टर रेड्डी घ्या, त्याच्यानंतर टाटा स्टील घ्या आणि महिंद्रा आणि महिंद्रा घ्या. हे 3 स्टॉकचं तुम्हाला काय करायचं स्ट्रक्चर मॅपिंग करायचंय. ओके, आता तुम्ही मला सांगा ह्या 3 स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड असेल का? अप ट्रेंड सर. अपट्रेंड सर. डाऊन ट्रेंड नसणार आहे चुकून, कारण की हो. स्टॉक आहे ते वरतीच जातात, ते खाली जात नाहीत. ओके, त्यामुळं तुमचा फायदा आहे. मार्केट जर लिक्विडिटी खायला आला असेल तर तिथं तुम्ही कन्फर्मेशन घेऊन बाय साईडला जाऊ शकता. बरोबर आहे ना? हो. डॉक्टर रेड्डी, टाटा स्टील आणि महिंद्रा अँड महिंद्रा. ओके, येस. या 3 मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करायचंय. टाइम फ्रेम वीकलीचा किंवा मंथलीचा. ओके ओके. ठीक आहे. डाऊनचा आता स्टॉक मध्ये डाऊनचं देता येणार नाही. तुम्ही युएसडी सीएचएफ घ्या. डाऊन साईडचं कोणाला जर पाहिजे असेल तर युएसडी सीएचएफ घ्या. ओके सर. आता मॅपिंग केलं तेच आहे ना सर? आता मॅपिंग केलं तेच आहे. ओके, पहिल्यांदा तुम्ही स्वतः मॅपिंग करायला बघा, नाही जमलं तर व्हिडिओ मध्ये मॅपिंग करा. ओके, मॅपिंग जर तुम्ही केलं तर उद्या ज्या एंट्र्या दाखवणार आहे मी त्या तुम्हाला सोप्या पडतील. ओके, एंट्री कशी घ्यायची ती उद्या दाखवणार आहे मी तुम्हाला. लास्ट आयडीएमला जर मार्केटने जर घेतलं नाही, आता आयडीएमला इथं टच करून खाली गेले, एक तर बीओएस झाल्याशिवाय तर नवीन आयडीएम तयार होत नाही. बीओएस हो. किंवा चेंज ऑफ कॅरेक्टर, त्यामुळे हे स्टक आहे, ह्याचा काही विषयच नाही. ओके, आणि गोल्डचं आयडीएम तिथंच राहिलंय बघा. गोल्डचा आयडीएम आहे तिथंच आहे ना अजून. हो. आता सध्या तर गोल्डची लिक्विडिटी इथं पडल्या, कारण की नवीन पुलबॅक बनवलं का गोल्डनं? नाही. मग गोल्ड पहिल्यांदा काय करणार, एक तर एवढ्या खाली येणार का नाही, मला वाटत नाही एवढ्या खाली येईल, पण 100% वरती नवीन एक पुलबॅक तयार करणार गोल्ड. आणि तो गोल्ड नवीन पुलबॅक ज्या वेळेला खायला येईल मार्केट त्यावेळेला तुम्ही काय करायचं, बाईंग मध्ये जायचं. आता मला वाटतं विकलीच्या हिशोबाने त्यांनी पुलबॅक तयार केला होता वरती. विकलीच्या हिशोबाने नाही, विकलीच्या हिशोबाने इथे आहे, हा काढला नाही, हा तयार करेल. याची लिक्विडिटी खाऊन वरती गेले, हा तयार होईल आणि ह्याच्या खालची लिक्विडिटी खायला नंतर परत मार्केट येईल वरून. ओके, हो. ठीक आहे. आता ज्यांचे पण प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये क्यू कमेंट करा.
प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये क्यू कमेंट करा. ज्याचं येईल क्यू त्यालाच प्रश्न विचारणार, त्याचं नाव घेईल त्याने बोलायचं. ओके, मंथली टाइम फ्रेमवर करू शकता. आता जेवढे सगळे स्टॉक दिले ते मंथलीवर करा. कॅन्डल जर कमी असतील मंथलीवर तर विकलीवर करा. विकलीवर कॅन्डल कमी असतील तर डेलीवर करा. ओके, गजानन सर बोला. हॅलो, प्रश्न असतील त्यांनी क्यू कमेंट करा. ज्यांचं नाव घेईल त्यांनी बोलायचं. गजानन सर बोला. हा, चेक करूयात. एक थोडा वेळ थांबा, चेक करूया. प्रश्न असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. अरविंद शिंदे सर बोला. हॅलो सर. हम्म. सर स्ट्रक्चर मॅक्ट्रिकला फंडामेंटल न्यूजचा ते काही इम्पॅक्ट पडत नाही ना काय? मार्केट लिक्विडिटीवर चालते, फंडामेंटलवर चालत नाही. ओके ओके ओके, ओके. सुरुवात जिथून कॅन्डल तयार व्हायला चालू झाल्यात मंथलीचं, जिथनं पहिली कॅन्डल प्लॉट झाल्या तिथनं चालू करायचं. हा ओके ओके, सर. ओके सर. हा. शिवनंदन सर बोला. अजून पुढे आहे हो, सगळंच आज कुठं खातायचा, पचायचं नाही, अवघड होऊन जाईल. ते एफव्हीजी पुढे आहे. स्ट्रक्चर मॅपिंग समजलं का नाही तुम्हाला? हा, म्हणजे काय बीएस मध्ये कन्फ्युजन? चेंज ऑफ कॅरेक्टर किंवा बीओएस होते ते म्हणताय ना? परवाच्या लेक्चरला होता का तुम्ही? हा, मग परवाचं लेक्चर तुम्हाला बघायला पाहिजे, ते युट्यूबला आहे बघा. हा, मधनच आल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागलाय, बाकी काय नाही. ओके, हा हा. बाकी प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा फास्ट. ऑफलाईन क्लास पण तुम्हीच घेताय? होय, ऑफलाईन पण मीच घेतोय. तर मी इथे राजारामपूर इथेच राहतोय. मला लावायची होती, येऊन मी जाईल. युट्यूबवर बघतोय. या की संध्याकाळी 7:30ची एक बॅच असतं, 12ची एक बॅच असतं. संध्याकाळी 7:30 असते का? हम्म. चालेल, ठीक आहे. येऊन जावा ऑफिसला. आता नवीन बॅच चालू झालेली आहे, 2-3 दिवस झाले. जॉईन करायचं तर करा फास्ट. हा सर. विनस कॉर्नरच्या चौकात आहे बघा ऑफिस. हो सर, एकदा येऊन गेलो मी. म्हणजे माझा ठीक आहे, भाऊ काय विषय. तुमच्याकडे होता ना, ह्याला training. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. प्रश्न कोणाचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. काय नाही, सिंपल आहे. तुम्ही एकदा स्वतःचं डेडिकेशन दिला ना याला तर होऊन जाईल. एवढं अवघड नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, अवघड आहे का? नाही सर, सोपं आहे. तुमच्या स्वतःच्या ताकदीपुढे अवघड नाही. लक्षात घ्या. आणि आपली शिकवण्याची पद्धत तर तुम्हाला माहितीच आहे. शिकवण्याच्या पद्धती पुढे तुम्हाला ते सोपं जातं, बरोबर आहे? हो सर. फक्त तुमचं डेडिकेशन कमी पडतंय, बरोबर ना? प्रॅक्टिस केल्यानंतर होऊन जाईल सर. हा, सोपं होईल. मला वाटतं देव तुम्हाला पैसे आणून देणार, असं काहीतरी असणार. होईल का तसं कधी? नाही सर. सुनील सर बोला, प्रश्न काय तुमचा? हो, तर व्हॅलिड आहे की नाही माहित नाही, पण एक होता क्वेश्चन म्हणून विचारतोय. तर इम्पल्स आणि करेक्शन मध्ये अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड मध्ये दोन्ही इम्पल्स आणि करेक्शन वेगवेगळे असतं का सर? हो. तर सर अप ट्रेंडचं तर समजलं, आता एक खालून वरती जाणारा इम्पल्स असतं आणि वरतून खाली येताना करेक्शन, हे अप ट्रेंड मध्ये झालं. आणि डाऊन ट्रेंड मध्ये सर? हे बघा इथे ही इम्पल्स आहे, हा, ही इम्पल्स आहे, बरोबर. आणि ही इम्पल्स आहे, बरोबर आहे? हा. आणि इथे हायर लो बनलाय, इथे हायर लो बनलाय, इथे हायर आहे बनलाय, हायर आहे, इथं हायर आहे बनलाय. हायर आहे. या हायर लोच्या खाली जेव्हा मार्केट जाणार त्याला कोणता ट्रेंड चालू होणार? डाऊन ट्रेंड.
डाऊन ट्रेंड. मग डाऊन ट्रेंड मध्ये ही पहिली जी मुवमेंट आलेल्या असतात ती कुठली असत्या? हा सर, आता तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये मला कसं बोललेलं की खालून आपल्याला वरती जायला जास्त ताकद लागते, तर ते इम्पल्स मुवमेंट असते. अपट्रेंड मध्ये फक्त आणि हे डाऊन ट्रेंड मध्ये पण वरून खाली खाली जाताना ताकद लागते. वरून खाली जाताना. ओके ओके सर. म्हणजे दोन्ही ट्रेंडचा वेगवेगळा विचार केला तर बघा, हा तुमचा डाऊन ट्रेंड आहे, बरोबर. ही इम्पल्स आहे, ही इम्पल्स आहे आणि ही पण इम्पल्स आहे. ही ओके इम्पल्स आहे आणि ही इम्पल्स आहे आणि ही इम्पल्स आहे. ओके आणि सर. इम्पल्स मध्येच तुमचा जो पुलबॅक असतो त्याची लिक्विडिटी घ्यायला मार्केट येतं. अच्छा सर, याचा अजून एक प्रश्न होता. जसं आपण बॉस ब्रेक ऑफ स्ट्रक्चर तो आपला क्लोज तो कळाला की पूर्ण ट्रेंड चेंज होतं. पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर जे आपण म्हणजे हे बनत जातं त्याचा म्हणजे काय त्याचा हे कशासाठी आपण ते मार्क करतो आणि काय त्याचा उपयोग येतो ते मला कळालं नाही अजून. बीओएसचा नाही याचं ना? हा बीओस सर. बीओएस हा ट्रेंड कंटिन्यू करत असतो. हा ते म्हणजे एक एक असं कंटिन्यू करत जातो म्हणून ते आपण मार्क करतो का ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मग कंटिन्यू करत असताना त्याचा फायदा काय आहे हे महत्वाचं ना. बरोबर बरोबर. हा तेच तुम्ही विचारतो. इथे बाय केलाय, बरोबर. बाय केल्यानंतर ना इथला बीओएस झाला, हा बरोबर. इथं बाय केला, इथला बीओएस झाला, त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस ह्याच्या खाली आणून ठेवायचा असतो. परत पुढचा बीओएस झाला की इथला स्टॉप लॉस ह्याच्या खाली आणून ठेवायचा असतो. परत पुढचा बीओएस झाला की स्टॉप लॉस ह्याच्या खाली आणून ठेवायचा असतो. अच्छा अच्छा अच्छा. काय फायदा होतो तो? हा तर हा हेच मला समजलं की कशासाठी आपण मार्क करत असतो. स्टॉप लॉस ट्रेलिंग करायसाठी. ओके ओके सर. ओके 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 थँक्यू सर. ओके. एवढं स्ट्रक्चर मॅपिंग डीप मध्ये कोणी शिकवत नाही. ओके. आणखी कोणाचे प्रश्न आहेत का? माझा एक प्रश्न होता. जेव्हा चेंज ऑफ कॅरेक्टर होते त्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची वाट बघायची का? चेंज ऑफ कॅरेक्टर नंतर ना ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची वाट बघायची का आपण? म्हणजे नाही समजलं. म्हणजे समजा ट्रेंड मध्ये आहे, त्यानंतर चेंज ऑफ कॅरेक्टर झाला बघा हे आणि मग अपट्रेंड मध्ये आहे, हे चेंज ऑफ कॅरेक्टर झालं. आता पुढं चेंज हे कन्फर्म करण्यासाठी ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची वाट बघायची का? नाही. काय हे तुम्हाला इथे चेंज ऑफ कॅरेक्टर झालंय, हा चेंज ऑफ कॅरेक्टर झालं म्हणजे डाऊन ट्रेंड चालू झाला. ओके. डाऊन ट्रेंड चालू झालं ना, मग परत वरती जाऊन मार्केट वरती जाणार आहे काय खाली जाणार आहे हे कशावर ठरतं? वरच्या टाइम फ्रेमच्या ट्रेंड वरती ठरतं. ओके. कन्फर्म हा चेंज ऑफ कॅरेक्टर आहे, हा तुमचा हा चुकीचा आहे का बरोबर आहे हे कशावर ठरणार? हे डेलीचं स्ट्रक्चर मॅपिंग करत असाल तर मंथलीच्या ट्रेंडवर ठरणार. ते मंथलीचा ट्रेंड अपट्रेंड असेल तर हा जो चेंज ऑफ कॅरेक्टर असतो तो फेक असतो. ह्याच्या खालची लिक्विडिटी खायला असतं मार्केट आणि कुठे जातं? परत वरती जातं. ओके ठीक आहे. थँक्यू. ओके ठीक आहे. पुलबॅक ग्रुपला काय काय शेअर केले थोडक्यात बघूया. एक मिनिट. डेली अनालिसिस, जनरल काय आहे? या ग्रुपची लिंक पाहिजे होती मला, मी आज जॉईन झालोय. हा देतो, एकच मिनिट थांबा. कुठं काय दिसत नाही की कोणी काय पाठवलेलं नाही, दिसत नाही. ग्रुपची लिंक याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये टाकतो बघा, गुगल मीटच्या. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो सर, मी आज नवीनच जॉईन झाले. मी पण निलेशची बहीणच आहे. मी आज फक्त ऐकते, काहीच बोलली नाही. ओके ठीक आहे. आज पहिल्यांदाच जॉईन झाले मी. बाकीचे दोन सेशन आणि जुने बेसिकचे लेवलचे सेशन आहेत ना, ते युट्यूबला आहेत बघा आपल्या. ओके हा चालेल. एकदा बघून घ्या सगळे पूर्ण, म्हणजे क्लॅरिटी येत जाईल. ओके हो चालेल सर.
लिंक बघा भेटली का तुम्हाला? होय सर भेटली. ओके ठीक आहे. ठीक आहे, समजलं स्ट्रक्चर मॅपिंग? हे कोणी पाठवलंय? नाही ते गेलं चेंज ऑफ कॅरेक्टर. बरोबर आहे. BOS बरोबर आहे. कोणी पाठवलंय? चेंज ऑफ कॅरेक्टर, चेंज ऑफ कॅरेक्टर. हा बरोबर आहे, काय विषय नाही. क्वालिटी आहे. इथं हायर लो चुकलं बघा, इथे लोअर लो येणार फक्त. इथे लोअर लो येणार, तिथे हायर लो लिहिलंय तुम्ही. ओके सर. खाली हा गेलाय. इथं पण तसंच केलं बघा शेवटला. ओके. ओके सर. हे कोणी पाठवले? पार्थ. इथपर्यंत बरोबर आहे, इथनं इथं बरोबर आहे. ही पूर्ण इम्पल्स आहे, ही पूर्ण मोठीच्या मोठी, ही पूर्ण इम्पल्स आहे, ही पूर्ण इम्पल्स आहे, ही पूर्ण. हा हे करेक्शन धरले बरोबर आहे, कारण की खालचा लो तोडणार नसणार. ही इम्पल्स आहे आणि ही इम्पल्स आहे. बरोबर पार्थ सर. क्वालिटी हे कोणी केलंय? गजानन सर. इथं पण बरोबर आहे, इथं इथं बरोबर आहे. लोअर लो इथं चुकले बघा, इथं गजानन सर. हा हायर हाय आणि हा लोअर लो जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मार्किंग करायचं नाही. इथं तोडलाय का एवढ्या लेवलमध्ये कुठं? पहिला मागचं काय तोडलंय का येण्यात एवढ्या मोमेंटनं? तोडलेलं नाही, त्यामुळे चुकीचं आहे. इथनं वरती गेलं करेक्शन आलं आणि तिथनं खाली गेलं इम्पल्स आली. ओके. बाकीच्यांची चार्ट बघा, तिथे पाठवले त्यात करेक्ट आहे ते. हे वरचे चार्ट आहेत ते करेक्ट आहेत बघा सगळे. ओके. गजानन सर ते बघून एकदा ट्राय करा, कारण की चुकले भरपूर काय काय त्याच्यामध्ये. ओके. हॅलो. स्ट्रक्चर मॅपिंग करायचं तुम्हाला, जे स्टॉक दिलेत त्याच्यावरती, आणि उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मी स्ट्रॅटेजी देणार आहे ह्याच्यावर. एंट्री कशी घ्यायची दाखवणार आहे. ओके. म्हणजे थोडक्यात एंट्री पॅटर्न उद्याच्या सेशन मध्ये असेल. ओके. हो सर. चालेल, ठीक आहे. गुड नाईट. उद्याच्या सेशनला भेटू आपण. गुड नाईट. गुड नाईट सर.
वाईट